गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. श्रोतेहो नमस्कार. आजचा शब्द आहे टाका. शनिवार असल्यानं सकाळची शाळा होती. दुपारच्या वेळेस ओसरीवर आजी भरतकाम करत बसली होती. आजी, हे काय करतीयस म्हणून झोपेतून उठून बाहेर येत विचारलं. अगं, पडद्यावर भरतकाम करतीये. बघू, म्हणजे हे डिझाईन शिवत आहेस तू? डिझाईन शिवत नाहीत म्हणू, तर काढलेल्या डिझाईन मध्ये मी या दोऱ्यांनी भरतकाम करतीये. आता हा बघ, ह्याला मोती टाका म्हणतात. असं म्हणत आजीनं त्या टाक्यानं मोठी नक्षी भरून दाखवली. अच्छा, याला टाका म्हणतात होय. मला वाटलं टाका म्हणजे टाकून द्या. तेही आहेच ग. क्रियापद म्हणून तू म्हणतेस तो टाक्याचा अर्थ बरोबरच आहे. आणि दुसऱ्या अर्थानं टाका म्हणजे भरतकामातला शिवणाचा एक प्रकार. पण आजी, कपडे शिवतानाही हे टाके असतातच की. हो तर असतातच. सुईनं हातावर शिव दे किंवा मशीनवर शिव दे, टाका तर असतोच. खूप असतात म्हणून ते अनेक वचनी टाके झाले. टाके म्हणालीस म्हणून आठवलं, ऑपरेशन झाल्यावरही हे टाके पडतातच की. मनूला आणखी एक प्रकारचा टाका आठवला. अगदी बरोबर सांगितलंस मन्या. ऑपरेशन झाल्यावर तर टाके पडतातच. पण कधी कधी तुम्ही पडलात, जखम झाली, खोक पडली, तरी एखाद दुसरा टाका पडतो. आजीनं आणखीन समजावून सांगितलं. हो आजी, मला आठवलं. मी दुसरीत होते ना, तेव्हा जिन्यावरून गडगडत खाली आले होते. तेव्हा माझ्या डोक्यात खोक पडली होती. रक्त येत होतं. तेव्हा 2 टाके पडले होते मला. असं म्हणत मनूनं आपला स्वतःचा अनुभव सांगितला. आणि हो मनू, हा टाका कर म्हणजेच टॅक्स या अर्थानं सुद्धा वापरला जातो बर का. अरे, हे मी पहिल्यांदाच ऐकलं. पण आज आजी, तुझ्या या पडद्यामुळं प्रत्येक प्रकारचा टाका कळला बर का मला. आता मलाही शिकव ना तुझा हा मोती टाका. असं म्हणून मनू आजीच्या पुढ्यात मांडी घालून बसली. गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.